तुम्हाला पण जर इंटरव्ह्यूची भीती वाटत असेल तर आधी या 4 गोष्टी करा. तुमचा परफॉर्मन्स 10x ने वाढ. पहिली गोष्ट, स्वतःचं इंट्रोडक्शन कमीत कमी 100 वेळा प्रॅक्टिस करा. कारण तुमचा इंटरव्ह्यू सुरूच होतो तुमच्या इंट्रोडक्शन पासून. भलेही ते यूपीएससीचा इंटरव्ह्यू असो किंवा बीपीओचा इंटरव्ह्यू असो. पहिला क्वेश्चन हा कॉमन असतो, टेल मी समथिंग अबाउट युअर सेल्फ. आणि 90% लोक इकडेच अडखळतात. त्याच्यामुळे मिरर समोर उभा राहून कमीत कमी 100 वेळा प्रॅक्टिस करा. एवढी जर प्रॅक्टिस केली तर ते इतकं नॅचरली निघेल की तुम्ही सुद्धा कॉन्फिडंट व्हाल आणि त्या क्वेश्चन वरूनच तुमचा पुढचा इंटरव्ह्यू कसा जाईल हे सगळं डिसाईड होतं. दुसरी गोष्ट, जॉब रोल नीट वाचा आणि कंपनीबद्दल बेसिक माहिती ठेवा. बहुतांश कॅन्डिडेट काय करतात माहितीये का, ते फक्त रिझ्यूम पाठवत राहतात आणि त्यांना कंपनीबद्दल काहीच माहित नसतं. आणि हे जेव्हा इंटरव्ह्यू मध्ये इंटरव्ह्यूअरला कळतं तेव्हा त्याला कळून जातं की तुमची बेसिक तयारी सुद्धा नाही. कंपनी काय करते, तुमचा रोल मध्ये टास्क काय असणार, या गोष्टी बेसिक जरी वाचल्या ना तरी 80% कॉन्फिडन्स तुमचा वाढतो. तिसरी गोष्ट, तुमचे 3 स्ट्रेंथ आणि 1 विकनेस आधीच ठरवा. इंटरव्ह्यूअर हा प्रश्न 99% विचारतो म्हणजे विचारतो आणि ह्याचं जर इन्स्टंट आन्सर तुम्हाला देता नाही आलं तर तुम्ही तिकडेच पॅनिक होऊन जाता. त्यामुळे आधीच 3 स्ट्रेंथ ठरवा, जसं की कम्युनिकेशन, टीम वर्क, पेशन्स, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. कोणती विकनेस एकच ठरवा, पण त्याच्यामध्ये पण तुम्ही इम्प्रुव्हमेंट दाखवताय हे पण सांगा. चौथी गोष्ट, इंटरव्ह्यूच्या 1 तास आधी काहीच नका करू, शांत बस. अनेक लोकांना मी बघितलंय इंटरव्ह्यूच्या आधी इंस्टाग्राम स्क्रोल करत असतात, युट्यूबवर व्हिडिओ बघत असतात. याच्यामुळे तुमचा माइंड डायव्हर्ट होतो आणि तुम्ही कन्फ्युज होता. आता कमेंट्स मध्ये तुम्ही मला सांगा, तुम्हाला कोणत्या टिप्सची गरज